हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये आपण क्रमयोगाची सुंदर अशी वेळ 91 पृष्ठाद्वारे वाचकांना क्रमयोगाची साधना फलीभूत होण्यासाठी माऊली प्रसादाद्वारे विस्ताराने प्रगट झाली आहे असे नमूद करून मागच्या सत्राला आपण संपन्नता आणली होती. पुढचं चिंतन आपल्याला ओवी क्रमांक 1219च्या पुढे करायचं आहे. आणि आता आपल्याला क्रमयोगाचा उपसंहार करावयाचा आहे. आणि क्रमयोगाचा उद्देश, महत्त्व, साधनेचा आग्रह आणि सिंहावलोकन असा हा उपसंहाराचा गाभा असेल. पै क्रमयोगिया किरीटी चक्रवर्तीच्या मुकुटी ते चिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा. 1219. अर्जुना, चक्रवर्ती राजा असलेल्या क्रमयोग्याच्या मुकुटावरील चैतन्यरूपी रत्न मी आहे. मी म्हणजे भगवंत, आत्मा म्हणजेच ब्रह्म. उपाधी असलेली जीवदशा सोडून देण्याच्या बदल्यात क्रमयोग्याने ते रत्न मिळवून तो माझा म्हणजे भगवंताचा झालेला आहे. मी चिद्रत्न ते साठोवाटी होय तो माझा. साठोवाटी म्हणजे एकमेकाला देणं घेणं. क्रमयोगी स्वतःचा मी, माझे, अविद्या, देहांकार, कर्तृत्व अहंकार हे सर्व म्हणजे स्वतःची जीवदशा मला भक्तिभावाने अर्पण करतो व त्या बदल्यात साठोवाटी चैतन्यरूपी मला म्हणजे आत्म्याला प्राप्त करतो. मुकुटातील रत्न या उपमेत अमूल्यता असली तरी आकाराची संकुचितता आहे. ती दूर करण्यासाठी माऊली पुढील ओवीत दुसरी उपमा देतात की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो. 1220. क्रमयोग प्रासादाचा मोक्ष हा जो कळस आहे त्या कळसावरील अवकाशाचा विस्तार तो क्रमयोगी झाला. म्हणजेच तो क्रमयोगी स्वतःच्या आत्म्यास चैतन्य, निराकारता व अमर्यादता याद्वारे अनुभवू लागला. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडिले ते मैदैक्य गावी पैठी झालीसे. 1221. आवरण शक्ती, विक्षेप शक्ती असणाऱ्या संसाररूपी अरण्यातून म्हणजे सहज व सुखरूपतेने बाहेर नेणारी या अर्थाने सर्वांगाने चांगलेली असलेली क्रमयोग ही वाट म्हणजे हा मार्ग आहे. कर्म, ज्ञान, भक्ती, ध्यान हे जसे मार्ग आहेत तसा क्रमयोग हा मार्ग आहे. तो माझ्या म्हणजे आत्म्याच्या ऐक्यरूपी गावात क्रमयोग्यास आणून स्थिर करतो. अर्थात हा मार्ग खात्रीशीर आहे. हे असो क्रमयोग ओघे तेने भक्तीची दगांगे मी स्वानंदो दधी वेगे ठाकिला की गा. 1222. ओघ
मोठा होत जाऊन गंगा होतो, तो पुढे समुद्र होतो. या रूपकाद्वारे माऊलींनी क्रमयोगाचा चैतन्याच्या अंगाने जाणारा अभ्यास म्हणजे प्रवाह अर्थात ओघ सांगितला आहे. जसे प्राणायाम, सुषुम्नेतील प्राणाची संवेदना, ध्यानाभ्यास, शब्दरहित मन, स्थिर व सूक्ष्म बुद्धी, प्रखर साक्षीभाव, अमानित्वादी गुणांची जोपासना, श्वासानुसंधानाद्वारे सोहमभावात राहणे. माऊली आता क्रमयोगातील शुद्ध चैतन्याच्या अभ्यासाच्या जोडीला भक्तीचे महत्त्व सांगतात. हा क्रमयोगाचा ओघ म्हणजे शुद्ध चैतन्याच्या अनुभूतीचा म्हणजे शुद्ध चैतन्याचा प्रवाह जेव्हा भक्तीच्या अंगाने वाहतो, प्रगत होत जातो, तेव्हा तो ओघ भक्तिरूप शुद्ध चैतन्याची गंगा म्हणजे भक्ती चिदगंगा माऊलीचे शब्द आहेत होतो व स्वानंदरूपी आनंदरूपी समुद्रास वेगाने प्राप्त करून घेतो. हा ठायवरी सुवर्मा क्रमयोगी आहे महिमा, मनोनी वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. 1223. हे मर्मज्ञ अर्जुना, मर्मज्ञ म्हणजे सुवर्मा. वरीलप्रमाणे ओवी 1091 पासून इथपर्यंत त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विविध अंगाद्वारे क्रमयोगाचा महिमा आहे. म्हणून या क्रमयोगाचे म्हणजे त्यातील विविध अंगाचे सविस्तर वर्णन तुझ्याजवळ वेळोवेळी करतो. वरील ओवीत क्रमयोगाच्या आचरणात भक्तीचे सहाय्य घेण्यास सांगितले आहे. त्याचा अर्थ पूजा, अर्चना, काम्यकर्मे, अनुष्ठाने असा घेतला जाऊ नये. त्यासाठी पुढील ओवीत माऊली स्पष्ट करतात, म्हणतात. पै देशे काळे पदार्थे साधुनी घेई जे माते, तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही. 1224. योग्य देश, योग्य काल व योग्य पदार्थ यांच्याद्वारे म्हणजे तीर्थक्षेत्री सुमुहूर्तावर विशेष पूजा साहित्याने करून मी म्हणजे आत्मा प्राप्त होणाऱ्यातला नाही. मी सर्वांच्यासाठी त्यांचा सर्वस्व असलेला जो आत्मा तो मी प्रत्येकासाठी आयता म्हणजे सहज अर्थात इंग्रजीमध्ये रेडीमेड उपलब्ध आहे. मनोनी माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे या उपाई साचची गा. 1225. म्हणून माझ्या प्राप्तीकरता जाचक म्हणजे तप इत्यादी विशेष कष्ट घ्यावे लागत नाही. काम्यकर्माद्वारे माझी म्हणजे आत्म्याची उत्पत्ती निर्मिती करावयाची नसून आपण या ठिकाणी 1231वी ओवी या संबंधाने माऊलींनी सांगितलेली आहे ती पाहू. पुढे येणारी 1231 क्रमांकाची ओवी अशी आहे. वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्या ते न घडी, काहा तू बाबुळी धाडी तोय न करी. 1231. अर्थ असा आहे, वारा हा सूर्याआड आलेले ढग नाहीसे करतो, नवा सूर्य तयार करीत नाही. अथवा पाण्यावर आलेले शेवाळे हाताने दूर करतो, नवे पाणी उत्पन्न करीत नाही. आणि मी आत्मा हा नवीन उत्पन्न होणारी गोष्ट नाही, मी नित्य उपलब्ध आहे. हा भाव मी म्हणजे आत्मा क्रमयोगाच्या आचरणाने खरोखरच सहज व निश्चितपणे प्राप्त होतो. पुढची ओवी सिद्धांत सांगणारी आहे. 1226. एक शिष्य एक गुरु
हा रुडला साच व्यवहारू, तो मतप्राप्ती प्रकारू जाणावया. माझी म्हणजे भगवंताची अर्थात आत्म्याची प्राप्ती कशी करून घ्यावी, कोणत्या रीतीने, कोणत्या साधनेने, साधनेच्या कोणत्या क्रमाने माझी प्राप्ती करून घ्यावी हे जाणण्याकरता एक गुरु एक शिष्य संप्रदाय रूढ झाला आहे, अर्थात तो प्रसिद्ध आहे. गुरुकुलामध्ये सर्व शिष्यासाठी एकत्रितपणे ज्या ज्ञानाचे अध्यापन करता येते ते गुरु करीतच असत. पण विशेष म्हणजे प्रत्येक शिष्याची आध्यात्मिक योग्यता म्हणजे अधिकार, गरज पाहून सोप्या पद्धतीने अनुभवाच्या स्तरावर कशी लवकरात लवकर प्रगती होईल यासाठी गुरु प्रत्येक शिष्याकडे लक्ष देत असत. गुरुकुलातील शिक्षण संपल्यानंतरही शिष्यास एक शिष्य एक गुरु या पद्धतीने मार्गदर्शन प्राप्त होत असे. राजांना सुद्धा भगवंत प्राप्तीसाठी म्हणजे आत्मानुभूती प्राप्तीसाठी अनुभवाच्या स्तरावर शीघ्र उन्नतीसाठी पावलोपावली म्हणजे साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर गुरूंशी चर्चा व गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते, हा त्याचा भावार्थ. क्रमयोगाच्या साधनेचा आग्रह पुढच्या 3 ओवीमध्ये माऊली सांगतात. अगा वसुदेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी, वन्नी सिद्ध काष्टी ओहा दूध. अर्जुना, पृथ्वीच्या पोटात खाणी आहेत, लाकडात अग्नी आहे व कासेत दूध सिद्ध असते म्हणजे खात्रीने नेहमी असते. परी लाभे ते असते, तया की जे उपायाते, एर सिद्धची तैसा तेथे उपायी मी. 1228. जी गोष्ट स्वतः सिद्ध असते तीच प्राप्त होते, परंतु ती गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. नित्य उपलब्ध असलेला आत्मा क्रमयोगाच्या साधनेने प्राप्त होतो, हा भावार्थ. हा फळही वरी उपाव, कापा प्रस्तावितसे देवो, हे पुसता परी अभिप्रावो, एथिचा ऐसा. 1229. त्याप्रमाणे मी म्हणजे आत्मा स्वतः सिद्ध आहे खरा, परंतु मला प्राप्त करून घेण्याकरता उपाय करावे लागतात. क्रमयोगाचा उपाय आणि आत्मप्राप्तीचे फळ सांगितल्यानंतर सुद्धा हा साधन प्रकार सांगण्याचा उपक्रम देव पुन्हा का करीत आहे असे जर कोणी विचारतील तर, जे गीतार्थाचे सांगावे, मोक्षोपाय पर आघवे, आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. सर्व आध्यात्मिक शास्त्रामध्ये गीता स्वयंभू स्वयंसिद्ध आहे. गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण गीताशास्त्र हे मोक्षप्राप्तीचे प्रमाण सिद्ध अर्थात अनुभव सिद्ध उपाय सांगणारे आहे. आणि दुसऱ्या द्वैत प्रतिपादक म्हणजे न्यायशास्त्र, वैशेषिकादी शास्त्र अशा शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाण सिद्ध म्हणजेच अनुभव सिद्ध नाहीत. आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. माऊली अतिशय स्पष्ट शब्दात सांगतात. वारा आभाळची फेडी, वाचुनी सूर्याते न घडी, काहा तू बाबुळी धाडी, तोयन करी. वारा हा सूर्या आड आलेले ढग नाहीसे करतो, नवा सूर्य तयार करीत नाही. आत्ता आपण उभी असली अथवा पाण्यावर आलेले शेवाळे हाताने दूर करावयाचे नवे पाणी उत्पन्न होत नाही. तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो मळू, तो शास्त्रनाशी एरू निर्मळू, मी प्रकाशे स्वये.
त्याप्रमाणे आत्मदर्शनाला आवरण रूपाने प्रतिबिंब करणारा म्हणजे आड येणारा असा अविद्येचा मळ शास्त्रे नाहीसा करतात. इतकेच मी म्हणजे भगवंत अर्थात आत्मा स्वतः सिद्ध व निर्मळ असलेला आपल्यात प्रकाशाने प्रकाशित होतो, अर्थात स्वसंवेद्यतेने अनुभवास येतो. मनोनी आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोन होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून सर्व शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्याची साधने आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांना प्रयोजन नाही. ती शास्त्रे आत्म्याचा अनुभव करून देण्यास गीतेसारखी स्वतंत्र नाही. तया अध्यात्मशास्त्रासी जैसाचपणाची ये पुत्सी ते येई जे जया ठायासी ते हे गीता. त्या तत्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांना त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न जेव्हा विचारण्यात येतो तेव्हा ते आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी प्रमाण म्हणून शोधत आणि शरण ज्या ठिकाणी येतात ते ठिकाण हे गीताशास्त्र आहे. तई येई जे जया ठायासी ते हे गीता. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आगवीया तैसी शास्त्रेश्वरा गीता ह्या सनाथे शास्त्रे. 1235. पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता सर्व दिशा तेजाने युक्त होतात. त्याप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीताशास्त्रामुळे बाकीची सर्व शास्त्रे सनाथ आहेत. या आधीच्या वेळी सांगितल्याप्रमाणे सर्व शास्त्रांच्या सर्व मार्गाच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी एक छत्री आधार देणारे हे गीताशास्त्र आहे. हा आधार लाभल्यामुळे इतर शास्त्रे सनाथ झाली आहेत. अन्यथा ती पोरकी म्हणजे आधारहीन झाली असती, हा भावार्थ. माऊलींचा यथार्थ आत्मविश्वास ज्यातनं प्रगट होतो अशी ही 1236 क्रमांकाची ओवी. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा. 1236 आत्मा अनुभवास आणून देण्याचे गीतेने सांगितलेले हे सर्व उपाय माऊलींनी विज्ञानासह आणि साधनेसह सखोल व सुस्पष्ट करून सांगितले आहेत. म्हणून माऊली आत्मविश्वासाने म्हणतात, मज समग्रा ते जानसी ऐसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझ ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. अध्याय क्रमांक 7 ओवी क्रमांक 2 अशी आहे. त्याचा अर्थ भगवंत अर्जुनाला म्हणाले, ज्याप्रमाणे तळहातावर ठेवलेले रत्न आपण जसे संपूर्णपणे जाणू शकतो, पाहू शकतो, अनुभवू शकतो, त्याप्रमाणे समग्र म्हणजे ब्रह्म असलेल्या मला म्हणजे आत्मा असलेल्या मला तू पूर्णपणे अनुभवू शकशील. अशा रीतीने मी तुला ते ज्ञान विज्ञानासह सांगेन. तसेच अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 13 से 23 ही येणारी आहे. आणि ती ओवी प्रस्तुत ओवीत माऊली म्हणतात, हे असो हाताने आत्मा घेता येईल असे पुष्कळ उपाय या गीता शास्त्रेश्वराने पुष्कळ विस्ताराने सांगितलेले आहे. खरं वाटत नाही ना? आपण 13 से 23 ओवी पाहूया. माऊली गीतेची महानता सांगतात. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय. 13 से 23.
अर्थही पाहून घेऊ आपण. स्पष्टता आहेच तरीही पाहू. हे ज्ञान म्हणजे गीता नावाने प्रसिद्ध असून सर्व वाङ्मयाचे सार आहे. मथित म्हणजे आपण जे लोणी काढतो मंथून, ज्यामुळे आत्मरूपी रत्न हस्तगत होते. हातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे आत्मा अनुभवाला येतो. मूळ ठिकाणी परत येऊ. ओवी क्रमांक 1237. परी प्रथम श्रवणा सवे, अर्जुना विपाये हे फावे. हा भावो सकनवे, धरुनी श्रीहरी. परंतु देवाचे क्रमयोगाच्या साधनेचे सांगणे पहिल्यांदाच ऐकून अर्जुनाला आत्म्याचा अनुभव कदाचित प्राप्त झाला असेल किंवा नसेल. या कृपाळू भावनेने तेची प्रमेय एक वेळ शिष्यी होवावया अढळ. सांगतसे मुकुळ मुद्रा आता. 1238. तेच प्रमेय म्हणजे साधना व आत्मानुभूतीसह तो सिद्धांत शिष्याच्या अंतःकरणात स्थिर म्हणजे पक्का करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आता प्रसन्नतेने मोकळ्या मनाने मोक्षप्राप्तीचा विषय पुन्हा थोडक्यात सांगत आहेत. आणि प्रसंगे गीता ठावोही हा संपता, मनोनी दावी आद्यंता एकार्थत्व. 1239. आणि हे गीता संपण्याचे ठिकाणही आहे. म्हणून अशा प्रसंगी गीतेच्या आरंभापासून शेवटापर्यंत सर्व अध्यायाचे एकार्थत्वाने म्हणजे एकवाक्यता, एका सिद्धांताचे प्रतिपादन असल्याचे भगवान श्रीकृष्ण दाखवित आहे. आणि याकरता अध्याय क्रमांक 18, ओवी क्रमांक 57 आणि 58 आपण पाहूया. 18व्या अध्यायाची प्रस्तावना सुद्धा 86 ओव्याद्वारे माऊलींनी केलेली आहे. त्यातल्या 2 ओव्या 57 आणि 58. सिद्धांत सांगणारी 57 क्रमांकाची ओवी. फुला फुलसरा लेख चढे, द्रुती दुजी अंगुळी न पडे. श्लोक अध्यायतेने पाडे, जाणावे हे. एक प्रकारची जशी विविध रंगाच्या गुलाबांची फुले व त्या फुलांच्या हारांचे पदर मोजता येतील, पण त्यातील सुवास मोजण्याकरता 1, 2 अशी बोटे वापरता येणार नाहीत. या गीतेतील श्लोकाचे व अध्यायांचे तसेच आहे. या गीतेत श्लोक व अध्याय वेगवेगळे नाहीत, तरी त्या सर्वांमधून एकच सिद्धांत म्हणजे एकमेवा द्वितीय ब्रह्म जगद्रूपाने साकार झाले आहे व त्याची प्रतीती आत्म्याच्या अनुभूतीद्वारे सत चित आनंदत्वाने येते. हा तो एक सिद्धांत मांडला आहे. पुढची ओवी. 700 श्लोक अध्याया 18 लेख. परी देवो बोलिले एक, ते दुजे नाही. 58. या गीतेत 700 श्लोक आहेत व अध्यायाची संख्या 18 आहे. परंतु देवानी एकच तत्वज्ञान सांगितले आहे. एकमेवा द्वितीय ब्रह्मतत्वाचेच वर्णन केलेले आहे. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेगी सिद्धांती केले. 1240. या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून त्याचे निरूपण केले आहे. तरी ते तुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत, हे पूर्वापार नेनत कोणी जैही मानी. ते अनेक सिद्धांत गीताशास्त्राचे विविध विषय आहेत असे जर कोणी या ग्रंथाचा मागचा पुढचा संबंध न जाणून मानील
तै महासिद्धांताचा आवांका सिद्धांत कक्षा अनेका भिडवोनी आरंभो देखा संपवितू असे 1242. तर महासिद्धांताच्या व्याप्तीत अनेक उपसिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहेत. त्यांचा समन्वय सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्या सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करीत आहेत. भिडवोनी आरंभो देखा संपवितू असे. भगवद्गीतेचे प्रयोजन आता माऊली सांगतायत. एथ अविद्या नाशू हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान. 1243. अविद्यानाश व मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान म्हणजे ज्ञानाची अपरोक्षानुभूती हेच साधन आहे. या गीतेत अविद्येचा नाश करणे हा विषय आहे व त्याद्वारे मोक्ष मिळविणे हे फळ आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती यांचे साधन केवळ यथार्थ ज्ञान म्हणजे ज्ञानाच्या अपरोक्षानुभूती आहे. हे इतुलेची नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी ते आता दोही अक्षरी अनुवादावे. 1244. हे या ग्रंथात नाना प्रकाराने विस्तृत रीतीने सांगितलेले आहे ते आता थोडक्यात पुन्हा सांगावे. मनोनी उपेयही हाती जालया उपाय स्थिती देव प्रवर्तले ते पुढती येनेची भावे. 1245. म्हणून साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यावरही साधनाचे स्वरूप पुन्हा सांगण्यात देव प्रवृत्त झाले. आणि आता श्लोक क्रमांक 56 सिद्धांत आणि अनुभव सांगणारा हा श्लोक. सर्व कर्म्याण्यपि सदा कुर्वन्नो मदव्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. अध्याय 18 श्लोक 56. अर्थ बुद्धी काया वाचा यांनी माझा आश्रय केलेला क्रमयोगी सर्वदा सर्व कर्मे करीत असला तरी माझ्या प्रसादाने शाश्वत व अविनाशी म्हणजे अक्षय पदाला प्राप्त होतो. मग मनेगा सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा मी होबो निहोय पैठा माझ्या रूपी. 1246. देव म्हणतात की अर्जुना तो क्रमयोगी क्रमयोगाच्या अनुष्ठानाने मी होऊन म्हणजे आत्मप्राप्तीद्वारे माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो व तो स्थिर होतो. स्वकर्माची या चौखोडी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकडी ज्ञान निष्ठे ते. 1247. स्वकर्मरूप म्हणजे निवृत्तीच्या पायावर प्रवृत्ती असलेले करणीय कर्मरूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून माझ्या कृपा प्रसादाने ज्ञाननिष्ठा म्हणजे ब्रह्मज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होईल इतकी निष्ठा तो क्रमयोगी प्राप्त करून घेतो. ते ज्ञाननिष्ठा जेत हात वसे तेत भक्ती माझी उल्हासे तिया मजसी समरसे सुखिया होय. 1248. ती ज्ञाननिष्ठा जेव्हा हाताशी येते तेव्हा मनामध्ये भक्ती प्रवाहित होते, मन उल्लसित होते, वारंवारच्या सत्रोद्रेकास कारणीभूत होते व त्या ज्ञान लक्षण भक्तीमुळे माझ्याशी म्हणजे आत्म्याशी एक रस होऊन तो क्रमयोगी सुखी होतो. ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्राप्त होण्यासाठी भक्तीची व त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या कृपाप्रसादाची आवश्यकता माऊलींनी ग्रंथाच्या सुरुवातीसच सांगितलेली आहे. आणि त्यासाठी आपण अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 68 आणि
त्यावरील विवेचनातला काही भाग पाहणार आहोत. साधना सांगणारी ही ओवी. तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नो हे इये बुद्धी एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. हे कृपानिधी, तुमचा जिव्हाळा म्हणजे प्रेमपूर्ण बोलतानाचे सान्निध्य, हेच मला दाखविलेली दया म्हणजे कारुण्यरूप आधार असणार आहे. श्री भगवान उवाच. ही जाणीव सुद्धा आत्मानुभूती प्राप्त करून देण्यास पुरेशी आहे आणि हा भाव जोपासावा आणि अशा भावात राहून गीता वाचन करावे. भगवंत मला सांगता आहेत, माऊली मला सांगत आहेत आणि म्हणून मला ते कळते आहे, या भावामध्ये राहावयाचे आहे. माऊली आणि भगवंताच्या अर्जुनाप्रती असलेल्या प्रेमाचे वर्णन करताना म्हणतात, अर्जुन हा श्रीकृष्ण सुखाचाच ओतलेला पुतळा आहे. उतारवयात पहिला मुलगा झाला तर आईला त्या मुलाबद्दल जसे मोहयुक्त प्रेम जाणवत असते. ओवीच आहे. तैसे जाहले श्री अनंत ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. 6व्या अध्यायातली 122वी ओवी अशी आहे. अर्थ त्याचा, तसे भगवंताला झालेले आहे. जर भगवान श्रीकृष्णांचा अर्जुनाविषयी असलेला प्रेमातिरेक मी प्रत्यक्ष पाहिला नसता तर मी असे म्हटले नसते, असे माऊली म्हणतात. म्हणून आत्ता सांगितलेल्या भावात राहून गीता आणि ज्ञानेश्वरी वाचावयाची. एकनाथ महाराज एकनाथी भागवतात भगवान श्रीकृष्णांचा उद्धव म्हणजे श्लोक 8 वरील अध्याय 19 मध्ये म्हणतात, तू ब्रह्म म्हणता यदुराजे तेने हरखाचे निपुंजे उद्धवनाचे स्वानंद भोजे वैकुंठराजे तुष्टले. अर्थात उद्धव, भगवंताच्या मुखातून तू ब्रह्म आहेस असं ऐकतो आणि ऐकताच तो आत्मानुभूती संपन्न होतो. त्यास आत्मानुभूतीचा आनंद प्राप्त होतो आणि हरखून जाऊन तो स्वानंदात नाचतो. भगवंताच्या मुखातून ऐकण्याचा हा महिमा लक्षात ठेवावा. यापुढे मी जेव्हा जेव्हा गीतेतील भगवंतांनी सांगितलेला श्लोक वाचेन तेव्हा तेव्हा भगवंताचे प्रेमपूर्ण सान्निध्य मला अनुभवावास मिळेल. मी अनुभवेन आणि श्लोकाचा अर्थ वाचताना अर्थातील शब्दांच्या डोक्यावर जेव्हा जेव्हा अंक दिसतील तेव्हा तेव्हा अर्जुनासोबत भगवंत स्वमुखाने जिव्हाळ्याने मलाही उपदेश करीत आहेत आणि म्हणून मला समजत आहे. ही श्रद्धा माझ्यात जागृत राहील. म्हणून हा शब्द लक्षात घ्या आणि ज्ञान समजण्यामागील स्वतःचे कर्तृत्व संपवून टाका. पुढील वाचन करीत असताना स्वतःची कर्तृत्वरहितता व भगवंताचा कृपाभाव माझ्यात भगवंत कृपेने नेहमीसाठी जागृत राहील. हा भगवंताचा कृपाभाव मनात आणावा आणि प्रेम भक्ती रसपूर्ण अंतःकरणात खोलवर रुजू द्यावा. गीतेतील श्लोक व श्लोकांचा अर्थ वाचताना भगवंताचे प्रेमपूर्ण सान्निध्य व श्रीमद ज्ञानेश्वरीतील ओवी व ओवीचा अर्थ वाचताना म्हणजे ऐकताना माऊलीचे प्रेमपूर्ण सान्निध्य अनुभवणे हे आत्मसाक्षात्कार लवकर प्राप्त करून देते, हे पक्के लक्षात ठेवावे. पुढची ओवी. आणि विश्वप्रकाशितया आत्मया मज आपुलिया अनुसरे जो करोनिया
सर्वत्रता आहे. 1249. विश्वाचे प्रकाशन करणाऱ्या मला म्हणजे स्वतःच्या आत्म्याचे स्वरूप मानतो. माझी सर्वत्रता म्हणजे सर्व व्यापकता, ज्याचा आत्मा अनुसरतो, अनुभवतो. सांडोनी आपुला आडळ, लवन आश्रयी जळ, काहिंडो निराहे निश्चळ, वायू व्योमी. 1250. मी घन पदार्थ आहे या अस्तित्वाचा प्रतिबिंब सोडून देऊन मीठ पाण्याशी एकरूप होते. त्याप्रमाणे बुद्धी आत्मरूप होते, अथवा इकडे तिकडे वाहत राहणारा वायू आकाशात निष्कंप होऊन. वायू जसा स्वतःचे अस्तित्व संपवतो आकाशात, त्याप्रमाणे चिदाकाशात मनाचे अस्तित्व संपते. मद व्यपाश्रय या पदच्छेदावर आधारित पुढची ओवी. तैसा बुद्धी वाचा काय, जो माते आश्रवूनी ठाये, तो निषेध्येही विपाये, कर्मे करो. पुढची ओवी लगेच. परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानदी, ऐक्यतेवी माझ्या बोधी, शुभाशुभासी. 1252. आता दोन्ही ओव्यांचा एकत्रित अर्थ पाहूया. त्याप्रमाणे तो बुद्धीने, वाचेने व शरीराने माझा म्हणजे आत्म्याचा आश्रय करून राहतो. रस्त्यातून नाल्यातून वाहणारे पाण्याचे ओघ गंगेला मिळाल्यावर महानदीचे व रस्त्यातून वाहणारे पाणी हे दोन्ही एक होतात. त्याप्रमाणे त्याने चुकून निषिद्ध कर्मे जरी केली तरी माझा म्हणजे आत्म्याचा अनुभव अर्थात बोध प्राप्त झालेल्या अवस्थेत शुभाशुभाची म्हणजे पुण्यपापाची ऐक्य स्थिती होत असते. भगवंत प्रस्तुत श्लोकामध्ये म्हणतात, सर्व कर्म करीत असतानाही आता त्या क्रमयोगाची स्वरूपस्थिती ढळत नाही. यावर माऊली स्पष्ट करतात, चुकून निषिद्ध कर्म केले तरी त्याची स्वरूपावस्था टिकून राहते. कारण शुभाशुभ अशा सर्वच कर्मापासून आता त्या क्रमयोग्याने निर्लिप्तता प्राप्त केलेली असते. स्वरूपावस्थेमुळे निर्लिप्ततेमुळे शुभाशुभ कर्मातील फरक कसा संपलेला असतो ते दृष्टांताद्वारे माऊली पुढे सांगतात. का बावने आणि धुरे, हा निवाडू तवची सरे, जवन घे पती वैश्वानरे, कवळोनी दोन्ही. अग्नी कवटाळत नाही तोपर्यंत मैलागिरी चंदन व शेतातील धुऱ्यावरची झाडे हा भेद फरक राहतो. भडकलेल्या अग्नीने कवटाळल्यानंतर या दोन्हीमधून भेदाद्वारे निवड करण्याचे प्रयोजन संपलेले असते. ना पांचिके आणि सोळे, हे सोनया तवची आले, जव परिसू अंग मेळे, एक वटीना. 1254. विविध प्रकारचे लोखंड व 16 कसाचे सोने हा फरक जोपर्यंत परिस्पर्श होऊन एक रूपता येत नाही तोपर्यंत. तैसे शुभाशुभ ऐसे, हे तवची वरी आभासे, जव एकून प्रकाशे, सर्वत्र मी. 1255. जोपर्यंत केवळ एक जो मी म्हणजे आत्मा तो सर्वत्र प्रकाशलेला सर्वव्यापीपणाने असलेला अनुभवाला येत नाही तोपर्यंतच शुभाशुभता भासते. अगा रात्री आणि दिवो, हा तवची द्वैत भाव, जव नरगिजे गावो, गबस्तीचा. 1256. बार्जुना, जोपर्यंत साधकाने सूर्याच्या गावात प्रवेश केलेला नाही
तोपर्यंतच रात्र व दिवस यातील भेदभाव असतो. मनोनी माझी या भेटी तयाची सर्व कर्मे किरीटी, जाऊनी बैसे तो पाटी सायुज्याच्या. 1257. आत्मानुभूती संपन्नता सायुज्य मुक्तीच्या पदावर बसविते. कशी? आपण त्याचं चिंतन करूया. म्हणून माझी म्हणजे आत्म्याची अपरोक्षानुभूती प्राप्त झाल्यावर सर्व कर्मे देहांकार व कर्तृत्व अहंकार रहितेमुळे योग्यता, शुभता, सिद्धता, इष्टानिष्टता इत्यादी द्वंद्वरहिततेने होत राहतात. सारांश: सर्व कर्मे पापपुण्यरहित अर्थात लिप्तता म्हणजेच बंध रहित होतात व तो सायुज्याच्या राज्यावर पदावर जाऊन बसतो. सायुज्याचे पद म्हणजे असे पद जेथे माझे म्हणजे आत्म्याचे सानिध्य सतत अनुभवास मिळते. अर्थात आत्म्याचा अलौकिक अमर्याद निरावयव आनंद सतत मिळत राहतो. या आनंदाची, या सायुज्याची, या सानिध्याची, या सायुज्य मुक्तीची व्याप्ती किती कशी असते ते पुढच्या ओवीत माऊली सांगतात. व्यावहारिक जगतातील वस्तू, विषय व त्याच्या अनुकलत्वाच्या त्रिपुटीद्वारे मिळणारा आनंद हे सर्व देश, काल, स्वभावाने मर्यादित असतात. त्या आनंदाचे अस्तित्व देश म्हणजे ठिकाण अर्थात विषय, वस्तू संबंधाने मर्यादित, कालावधीने मर्यादित, स्वभावाने म्हणजे अनुकलत्वादी कारणाने असणारे मर्यादित असते. मर्यादा संपतात आनंद नष्ट होतो अर्थात अविनाशी नसतो. शाश्वतम पदम अव्ययम या पदच्छेदावर पुढची माऊलींची ओवी. देशे काळे स्वभावे वेचू जयान संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. 1258. भगवंत म्हणजे आत्मा अविनाशी म्हणून त्यांचे सान्निध्य म्हणजे सायुज्य अविनाशी, त्यामुळे आत्मानंद ही अविनाशी. देशाने, कालाने, स्वभावाने ज्याची निवड म्हणजे वेचणे संभवत नाही. व्यवहारातील आनंद आवडीच्या ठिकाणी जाऊन इच्छित वेळ साधून मनोवांछित विषयवस्तू, सत्ता, कीर्ती इत्यादीच्या निवडीद्वारे संपादनाद्वारे जसा मिळविता येतो तसे आत्मानंदा संबंधाने संभवत नाही. कारण आत्मानंद कारण परत्वे नसून स्वस्वरूपावस्थेतील असतो. देश, काल, स्वभावाने ज्या आनंदात त्रुटी, ऱ्हास, नाश संभवत नाही ते माझे आनंदरूप अर्थात आत्म्याचे अविनाशपद त्याला प्राप्त होते. हा आनंद आत्म्याचा स्वस्वरूपाचा असल्याने, कार्य कारण संबंध विरहित असल्याने, त्रिपुटीरहित असल्याने अविनाशी असतो. कारण संपले, आनंद संपला असा या आनंदाचा स्वभाव नसतो. भगवंत म्हणजे आत्मा अविनाशी म्हणून त्याचे सानिध्य सायुज्य अविनाशी अर्थात आनंदही अविनाशी. ते पद माझे पावे अविनाश तो. किंबहुना पंडुसूता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने जपावी जता लाभू कवनू असे. 1259. किंबहुना त्याला मी जो आत्मा त्याची आनंदरूप प्रसन्नता प्राप्त होते, तो आनंद ती प्रसन्नता प्राप्त झाल्यावर अजून प्राप्त करावयाचा राहिला आहे असा कोणता लाभ असेल. अर्थात अत्युच्च सर्वोत्तम ज्याला अल्टिमेट म्हणतात तो लाभ म्हणजे जीवनमुक्तावस्था प्राप्त झाल्यानंतर व्यावहारिक दुय्यम लाभाचे प्रयोजन संपलेले असते.
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। यानंतर 20 मिनिटाचं ध्यान आणि त्यासाठी सिद्ध मंत्र माझी माऊली।